तर आपण तुझा जिल्हा कोणता? वर्धा. वर्धा जिल्हा. गाव कानगाव. बरं ठीक आहे. सांग तुझं म्हणजे प्रोजेक्ट द बेस्ट फर्टिलायझर. तर हे सर्व फर्टिलायझरचं तू हे केलेलं आहे. तर पहा एक असं करतो बेस्ट फर्टिलायझर्स म्हणजे याचा उद्देश काय, उपयोग काय? आम्ही जे लिक्विड फर्टिलायझर बनवले आहे, येस, याचा जो आम्ही बनवण्यासाठी सगळं ऑर्गॅनिक बनवलेलं आहे. आणि जे लिक्विड फर्टिलायझर आम्ही याच्यावर यूज करून बघितलं आहे आणि जे रेडीमेड फर्टिलायझर असतात त्याच्यासोबत आम्ही कम्पॅरिझन केलं. आम्ही बनवलेले जे लिक्विड फर्टिलायझर आहे ते याचा आम्ही जे रेडीमेड फर्टिलायझर असतात त्याच्यासोबत आम्ही कम्पॅरिझन दाखवत आहोत या प्रोजेक्ट द्वारा. आम्ही या 3 व्हेरायटीज मध्ये आम्ही बनवलेलं लिक्विड फर्टिलायझर यूज केलं. यांना बनवण्यासाठी जे सिंपल मेथड जे डोमेस्टिक वेस्ट असतात जे की डिकम्पोज होतात जसे की व्हेजिटेबल, फ्रूट पील, आम्ही त्यांना पाण्यामध्ये डिकम्पोज करून त्यांना पूर्णपणे डिकम्पोज झाल्यावर मिक्स करून फिल्टर केलं आणि आता फर्टिलायझर बनवलं. तर हो का, म्हणजे याचा उपयोग कधी करायचा? जेव्हा आता कोणी खतं देतात जसं की फर्टिलायझर कोणी पण देतात तर ज्या वेळेस आपण फर्टिलायझर युरिया कसं देत असतो टाइम द्यायचा तशाच टाइमला आपण बनवलं कशापासून? यांना बनवण्यासाठी आम्ही पाण्यामध्ये जे व्हेजिटेबल, फ्रूट पील्स आम्ही याला त्याच्यामध्ये टाकून ठेवलं. ताज्या भाजीपाला पाहिजे का म्हणजे अशा पद्धतीने कसं जसा तुमच्या घरून निघेल तसा. ठीक आहे. याचा म्हणजे खर्च नगण्य आहे समजा. हो. आणि याचा फायदा तुम्ही अनुभव पाहिला काय याच्यावर यूज केला तुम्ही बघू शकता. अरे वा वा, मस्त आहे, खूप चांगलं आहे. बरं, कशाची फुलं आहे? या मुलांनी आणि मेथी आहे ना, हे मेथी आणि पालक दोन मेथी पालक आहे. आणि या मेथी पालक या सर्व झाडावर, फुल झाडावर यांनी हे याचं नाव काय? बेस्ट फर्टिलायझर. लिक्विड फर्टिलायझर म्हणजे म्हणजे फळभाज्यापासून ते फळभाज्या कशाही चालतात असं काही नाही, ताज्याच पाहिजे. तर त्यांचं लिक्विड बनवलं याच्यावर फवारलं आणि ते त्यांनी यूज केलेलं आहे. तर पहा इतका याच्यापासून यांना आपल्याला शेतकऱ्याला फायदा होईल. हे वर्धा जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थी आहे. नाव काय बेटा तुझं? पूनम लांजेवार. आणि लांजेवार. आणि म्हणजे गाव कोणता? तरोडा, वर्धा. तर शाळेचं नाव? श्री संत केजाजी महाराज तुझ्या प्रोजेक्टचं नाव मल्टीपर्पज सोलर म्हणजे सोलरचं आहे. तर हे सोलर आहे. पहा इकडे सोलर दिसते इकडे. हे सोलर पॅनल आहे इकडे. बरं, हे किती म्हणजे याची कॅपॅसिटी किती आहे? हे 40 वॉटचं आहे. आपण विद्यार्थ्यांसाठी बनवलं आहे. तर आपण कमी वॉटचं पण युज करू शकतो. त्याची पण कॅपॅसिटी तेवढीच आहे. बेनिफिट म्हणजे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात त्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी सप्लाय बरोबर नसते, त्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंट बनवलेला आहे. एका छोट्याशा पॅनल वरून आपण मल्टीपर्पज इन्स्ट्रुमेंट रन करू शकतो. फॉर एक्झाम्पल फॅन, लाईट, USB चार्जर. मोस्ट ऑफ त्याच्या रात्रीच्या स्टडीज साठी हे खूप उपयुक्त आहे. ठीक आहे. म्हणजे याचा फायदा काय होईल असं थोडक्यात सांगू शकतो? हा, जे विद्यार्थी आहे ते त्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी राहत नाही ते ह्याचा वापर करू शकतात. हे दिवसभर म्हणजे खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या कधी कधी इलेक्ट्रिसिटी पण जाते. हो. आणि याचा खर्च पण मिनिमम आहे. एकदा सोलर पॅनल घेतलं का ते राहते. आपण छोटावाला घेऊ शकतो. याची किंमत किती आहे? हा मोठा आहे, याच्यापेक्षा छोटा आहे तो 500 पर्यंत पण मिळून जातो. 1000चा असेल. हा, ठीक आहे. आणि ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांनी यापासून या ज्या मुलींनी जे बनवलं त्यापासून बोध घेण्याची गरज आहे. आणि याचं जर आपण अनुकरण केलं तर आपल्या अभ्यासात खंड पडणार नाही आणि नैसर्गिक दृष्ट्या हे सोलर पॅनल चांगलं. तर पहा, सांग तुझा जिल्हा कोणता? नाव? ठाण्याचं आहे का? ठाण्यामध्ये कुठे? सानपाडा म्हणजे थोडं बाजूला आहे. तर सांग तुझं नाव सांगितलं ना? इलेश राजू माना माझं नाव. शाळेचं नाव? असं होतं. तर तुझं जे प्रोजेक्टचं नाव काय सांगू शकतो? मला म्हटलं सिंपल बनवते म्हणून मला सिंपल ट्रॅव्हल करतोय. अरे भाऊ माईक दे. ठीक आहे, कॅप्चर होते माझ्या माईक मध्ये पण असं काही नाही. हरकत आता सुरुवात आता स्टार्ट केली. माझं नाव आहे सुराजू मला. मी बनायला सेफ्टी बॅग. जसे की समजा मी कुठे गर्दीच्या इलाक्यामध्ये चाललेले, ट्रॅव्हल करतोय वगैरे, लांब प्रवास करतोय, तिथे चोर असणारच. कागद गर्दी आहे तो चोर करणारच, तो चोरी करणारच. ठाण्यातला असलं तू? हा, ठाण्यातला. मुंबईला जास्त इफेक्ट होतो. हा, असं याचे मी सोल्युशन काढले की टच कनेक्शन युज केलेले, बजर युज केलेले, स्विच युज केले. ज्या प्रकारे काय होणार, कोणी पण चेनला टच केलं तर बजर वाजेल. हा स्विच आहे ना, गर्दीच्या इलाक्यामध्ये जाताना हा स्विच ऑन करायचा. ऑन जे प्रोसेस असेल ते ऑन होणार आणि कोणी पण चेनला टच केलं ना तर बजर वाजेल.
आणि स्विच फक्त माझ्याकडेच असणार आणि मीच चालू करू शकतो, मीच बंद करू शकतो, बाकी कोणच नाही करू शकत. ओके, अगं मला टच करायचंय, हा स्विच बंद करायचा, टच करू शकतो. अजून याच्यामध्ये मी लावलेले की आता समजा आता मी दुसरं सोल्युशन आहे की याच्यामध्ये जसं की मी मुंबई टू हैदराबाद चाललेले, मुंबई टू पुणे चाललेले, असं लॉंग ट्रिप करतोय, तर त्यामुळे तिथे ना काय समस्या येतात, जसं की पेट्रोल संपणे, काय अपघात झाले, तर त्या टायमाला आपल्याला इमर्जन्सी येते, त्या टायमाला आपण कोणाला आपण काय करतो, कॉल करतो, तर आपण त्या टायमाला मोबाईल स्विच बसले तर याच्यासाठी याच्यामध्ये मी सोल्युशन काढलेले. जसे की याच्यामध्ये मी ना 6 व्होल्टचं सोलर पॅनल युज केलेलं आहे, टीव्ही 5 चार्जिंग मॉड्यूल युज केलेलं आहे. याच्यात आहे का सोलर हा या सोलर पॅनल किती कॅपॅसिटीचा आहे? 6 व्होल्टचा. केवढ्याचा आहे? 6 व्होल्टचा. नाही, पैसे पैसे 100 रुपयाला 100 काही मोठी गोष्ट नाही. टीव्ही 5 चार्जिंग मॉड्यूल आहे, त्याच्यामध्ये यूएसबी पोर्ट आहे. ज्या प्रकारे काय ना जे 6 व्होल्टचा सोलर पॅनल आहे ना, टीव्ही 5 चार्जिंग मॉड्यूलच्या मदतीने लिथियम बॅटरी चार्ज करणार, लिथियम बॅटरी मोबाईलला चार्ज करणार. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की ऊनच नसलं तर अशा त्या दिवसामध्ये मी ना टीव्ही 5 चार्जिंग मॉड्यूल आलं, जसे मोबाईलला पॉवर बँकला चार्ज करतो, त्याच्यामध्ये आपण चार्ज करू शकतो. दाखवतो तुम्हाला. इथे आहे ना ते लावायचं, हे बघा या प्रकारे इथं असणार. त्याच्यामध्ये ब्ल्यू इंडिकेटर आलंय, ब्ल्यूचं म्हणजे ऊन म्हणजे बॅटरी फुल झालेली आहे, आणि इथं रेड आला ना, हे बघा उन्हाच्या मुळे काम करते, रेड आला म्हणजे बॅटरी चार्ज होते. ओके, आता इथं स्विच असणार, त्याच्या समोरच स्विच असणार, स्विचला ना ऑन करायचा. आता थोड्या वेळ चार्ज होणार. इथं यांना मोबाईलच्या पॉवर बँकचा उपयोग केलेला आहे. हा बघा इथं चार्ज नसेल तरी सुद्धा हे आपण ऑपरेट करू शकतो. हे बघा इथं एलईडी लागलेलं आहे. हा, तर ही चार्ज होते म्हणजे बॅटरी. तर दुसरा समस्या आहे की जसं की समजा मम्मीने सांगितलं सामान आणायला, पप्पाने सांगितलं सामान ते माझं सामान आहे, तर अचानक पावसाचा महिना आहे, प्लस पाऊस पण आला, समजा पाऊस आला आणि मी भिजतोय आणि मी रेनकोट तरी घातलं, मी सेफ राहणार, तर माझं सामान भिजणार ना. माझ्यासाठी माझे सोल्युशन काढले की मी 2 लॉक हुक लावलेले, ते लॉक हुक आहे आणि ते याच्यामध्ये ना बॅग घालायचा, कुठं पाऊस आला तर थांबायचं कुठेतरी स्टॉपला, सामान ठेवायचा. आता मुंबई मधला वाटत आहे हा, ते छत्री आहे ना मुंबई मधलाच वाटत. मुंबईत अशा प्रकारचा म्हणजे या परिस्थितीत लोक वावर करतात, तर आजूबाजूच्या परिसरावरून माणूस खूप काही शिकू शकतो आणि सुचवू सुद्धा शकतो. या मुलाला जो अनुभव आला तर या मुलांनी आपल्याला सांगितलं छत्री असं उभे राहणार, मला सामान धरू शकतो, छत्री धरायची गरज नसणार, मग प्लस माझा हात दुखणार पण नाही. हे आहे याच्यामध्ये फायदा. अजून याच्यामध्ये मी लावलंय की अजून सांगतो तुम्हाला. मी याच्यामध्ये आहे ना एअरबॅग लावले, बाईक लोकांसाठी एअरबॅग म्हणजे दुचाकीसाठी एअरबॅग लावले. जसे की समजा बाईक मध्ये एअरबॅग असतो नसतो, कार मध्ये एअरबॅग असतो, कार मध्ये एअरबॅग आहे सेफ्टीसाठी, बाईक मध्ये नाही एअरबॅग. बाईक मध्ये काय हेल्मेट आहे फक्त सेफ्टीसाठी, पण काय काय हेल्मेट असतात कमजोर असतात, हा काय काय हेल्मेट चांगले पण असतात, चांगल्या क्वालिटीचे पण असतात, पण ते फक्त डोक्यालाच कव्हर करतो, बाकी शरीर पण मेन आहे ना, बाकी शरीरासाठी पण मेन आहे ना. अशा दिवशीमध्ये मी एअरबॅग लावले. तर सगळ्यात आधी सांगतो तुम्हाला एअरबॅग कसं काम करतो. गाडी जेव्हा फिरते, जेव्हा सेन्सरद्वारे एक इलेक्ट्रिक ट्रिगर यंत्रणामुळे सोडियम माझ्या पावडर मुळे सोडियम माझ्या पावडर मध्ये टीव्ही मध्ये स्पार्क पडते. स्पार्क म्हणते ज्यामुळे थोडेच मिलीसेकंड टाइम आपण मोजू शकत नाही, ऑर्डर फास्ट वर करतो. मिलीसेकंड मध्ये खूप प्रमाणात नायट्रोजन गॅस तयार होतो आणि पूर्णपैकी एअरबॅग मिळतो. या प्रकारे इतर डिझाईन इतर या प्रकारे कारमध्ये एअरबॅग सिस्टम असते. आणि सगळ्यात मेन म्हणजे 130 ग्राम सोडियम माझ्या पावडर मुळे 70 लिटर नायट्रोजन गॅस तयार होतो. किती? 70 लिटर नायट्रोजन गॅस होतो. त्या सांगितलं तुम्हाला कसं तयार काम करतो एअरबॅग वगैरे. आणि 20 ते 30 मिलीसेकंड मध्ये गाडी धक्का बसले करणार, 50 मिली सोडियम माझ्या पावडर बनणार आणि 100 मिलीसेकंड मध्ये पूर्णपैकी एअरबॅग करणार. तुम्हाला सांगितलं एअरबॅग कसं हा याच्यामध्ये कसं काम करतो. पण याच्यामध्ये लावलं तर आहे बॅग साठी. पहिले यूज कसं करायचं, बाईक मध्ये यूज कसं करायचं तुम्हाला सांगतो. बाईकच्या चारू बाजूला ना ट्रिगर सेन्सर असणार, 4 ट्रिगर सेन्सर जे धक्का बसणार डिटेक्ट करते. ते 4 ट्रिगर सेन्सर असणार आणि 4 ट्रिगर सेन्सरचा एक वायर बाहेर येणार. ओके, बॅग मध्ये जो एअर बॅग आहे त्याचे एक बाहेर वायर येणार. 2 वायर भेटले. जसे की आपण बाईक शेअर काय करतो, हेल्मेट घालतो, सीट बेल्ट घालतो, त्याचं काम पण तसंच आहे. बाईक शेअरच्या तुम्ही ना ते 2 वायरांना कनेक्ट करा. आणि तुम्ही कनेक्ट नाही केलं ना हे इंडिकेटर दाखवणार प्लस गाडी चालणार नाही. ओके, ह्याच्यामध्ये ते सिस्टम आहे. जे कनेक्ट केल्यानंतर जो एअरबॅगची सिस्टम असणार ते ऑन होणार. 20-30 मिलीसेकंड मध्ये गाडी धक्का बसला करणार, 100 मिलीसेकंड सोडा तिघी बनणार, 50 मिलीसेकंड गाडी सोडा माझी पडून तिघी बनणार, 100 मिलीसेकंड मध्ये पूर्ण एअरबॅग खुलला. ते पण डोक्यापासून ते कंबरपर्यंत पूर्ण कव्हर करणार. या प्रकारे अजून मी वायर कनेक्ट करताना ते डिस्चार्ज होणार आपोआप. ते वापर कुठे लांब तरी पडलो ना
ते एअरबॅग माझ्यासोबत असणार, ते डोक्यापासून तो कमरपर्यंत पुन्हा हे सर्व किती दिवसा लागले तुला क्रिएट करायला हे सर्व? एका दिवसामध्ये तयार होतो आणि नाही, नाही, तरी पण हे जो विचार तुला कधी आला? आहे माझ्या पप्पा सोबत झालता. पप्पाचा म्हणजे की दुसरी मी पप्पा ट्रॅव्हल करतात ना, गाडी चालत होते, त्या पप्पाने हेल्मेट घातलेला, पण पप्पाला पायाला बसला धबधुक्का मार. मग डोक्यासाठी सेफ्टी आहे, पण पायासाठी वेगळ्या सेफ्टी नाही, यासाठी म्हणजे माझ्या एअरबॅगला. तर आता तुमच्या मनात अजून प्रश्न असेल, अगर कोणी बॅग उचलून गेला तर चोर, याच्यासाठी याच्यामध्ये जीपीएस असणार. ओके, जीपीएस प्लस सेकंड काय काय चोर असतात ती कट करतात बॅगला. याच्यासाठी याच्यामध्ये मी लायलॉनचा कपडा युज केलेले, आतमध्ये मेटलची जाली युज केलेली. तेव्हा काय करा, कोणी पण कट करूया ना बॅगला, आतमध्ये जो मेटलची जाली ते सेफ राहणार आणि बॅग कट होणार नाही. आतमध्ये जो सामान आहे तो सेफ राहणार. याच्यामध्ये ते सिस्टीम आहे. तुम्हाला आता समजा की तुम्हाला कंबर दुखतंय, तुम्हाला धरायचं बॅग, तर तुम्ही असं धरू शकतात. अशी पद्धत तुम्हाला ते धरायचं पण नाही. याच्यामध्ये टायर आहे, याला हुक अटॅच करायचा आणि तुम्ही टायरने असं फिरू शकता, तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता. तर तुझं खूप खूप अभिनंदन. आणि हे चॅनल, हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत जात आहे, तर त्यांनी सर्व या मुलाच्या संकल्पनेचं आणि एकंदरीत त्याच्या जिज्ञासू वृत्तीचं आणि अभ्यासाचं कौतुक करावं आणि ही संकल्पना रुजवावी, एवढंच मला